नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय शेतकरी दिनाबद्दल। शेतकऱ्याला सन्मानाने बळीराजा म्हटले जाते। भारत हा शेतीप्रधान देश आहे, तसेच शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे। शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवितो। भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो। देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे। चरण सिंह यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची नाबार्डची स्थापना केली। अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजना, सोयी सवलती निव्वळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। अनेक शेतकरी यांचे शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना शासनाच्या योजनांची माहिती होत नाही किंवा शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा हे त्यांना माहिती होत नाही। समाजात कितीतरी शेतकरी डोळसपणे आधुनिक आणि पारंपरिक शेती यांचा योग्य तो समन्वय साधून आणि योग्य तो शेतीपूरक जोडधंदा कसा करायचा याबाबत त्यांना माहिती आपण देऊ शकतो। यशस्वी शेतकरी म्हणून अत्यंत सुखी, समाधानी आणि तृप्त जीवन जगण्याचा धीर आपण देऊ शकतो। सरकारने शेतीमालाला योग्य हमीभाव देणं, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणं गरजेचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन सोपं होईल आणि स्वतःचा विकास करण्यास चालना मिळेल। राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या, जेणेकरून त्यांनाही शेतकरी असल्याचा अभिमान वाटेल। चला तर मग आज राष्ट्रीय शेतकरी दिन निमित्त एक निर्धार करू आणि आज आपला शेतकरी ज्या परिस्थितीत जगतोय त्याला त्यातून आपल्या मदतीने बाहेर काढू आणि शक्य तेवढी मदत करू असा निर्धार आपण या निमित्ताने करूया। जय जवान, जय किसान।